थँक्यू सो मच. आणि जाऊया आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ज्या ठिकाणी सज्ज असतील डॉक्टर गावली सर. खूप खूप धन्यवाद. हेमंत पाटील प्रवीण खेळण्यासाठी सज्ज होईल आणि रोशन नॉन स्ट्रायकर यांना पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रकाश तुंबडा काय फटका खेळलेला आहे. चुरुस झाला वाईड अप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकेल. डेंजर एंडकडे धाव घेतली होती रोशन याने. 2 धावा पुढे. रोशनसाठी एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकार जर लगावले तर त्रिमूर्ती ग्रुपकडनं 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आणि रोशनकडे क्षमता आहे खरं तर, पण क्षमता तुमच्याकडे असून चालत नाही. क्षमतेचा वापर तुम्ही योग्य वेळी करायला हवा. कामन किंग अर्थात कामनचा राजा विरुद्ध संतोष इलेवन जय सेवालाल. याला मात्र क्लास फटका बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला फटका होता मात्र प्लेसमेंट बरोबर झाला नाही, कारण डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तोपर्यंत फक्त एकच धाव बघायला मिळते. केपीएल मध्ये प्रवीण पडल्याच्या आतापर्यंत 60 धावा पूर्ण झालेल्या आहेत. केपीएल मध्ये केपीएलचं हे पर्व 3रं आहे. रोशन ज्याच्याकडे खरं तर विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी करण्याची क्षमता आहे, त्याच्यासाठी त्रिमूर्ती ग्रुपकडनं 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. याला स्टेप आउट फटका खेळलेला व्हाट अ शॉट आणि त्याही पेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय वाइड ऑफ लॉन्ग ऑफला. हेमंत बिल्कुल बिल्कुल बहुत ही खूबसूरत फील्डिंग. व्हाट अ फील्डिंग. वाइडिश लॉन्ग ऑफ के खिलाडी आदिनाथ लोखंडे की रिप्ले मध्ये पाहूया. स्टेप आउट झाला होता आणि काय फटका दर्जेदार खेळला होता, पण त्याही पेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षण. तब्बल आपल्या संघासाठी 4 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. क्षणभर असा भास झाला की जॉन्टी रोड्स किंवा डिव्हिलियर्स एबी डिव्हिलियर्स ने सूर मारलेला आहे की काय. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. प्रकाश तुंबडा संघाचा की मॅन. हा चेंडू मात्र कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षण झालेलं आहे. काय रिले क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा नजारा या ठिकाणी बघायला मिळतोय. बिल्कुल बहुत ही बढ़िया क्लास नजर आ रहा है इस वक्त संतोष इलेवन टीम का. बहुत ही अच्छी फील्डिंग. बिल्कुल प्रकाश तुंबड़ा जो कैप्टन है यहाँ पर क्या कुछ हुआ है लगता है. पहले ओवर जारी प्रकाश तुंबड़ा की 6 रन अब तक स्कोर बोर्ड के ऊपर. बिल्कुल यहाँ पर 74 की चुनौती भी चेस हो चुकी है, तो इस ग्राउंड के ऊपर कोई भी टोटल एक सेफ टोटल नहीं है डॉक्टर गवली सर. ॲब्सोल्युटली, कारण आपण पाहते 6 धावा झालेल्या आहेत आणि तुम्हाला एक चॅलेंजेबल धावसंख्या जर उभी करायची असेल तर 60चा आकडा तुम्हाला पार करायला हवा. प्रकाश लेफ्ट आर्म याला मात्र एक चेंडू हवेत आहे. चांगला प्रयत्न केला होता मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने मात्र झेल घेऊ शकला नाही आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. खास करून रोशनची जी दाद द्यावी लागेल. डेंजर झोनकडे धाव घेतोय आणि प्रवृत्त करते 2 धावा घेण्यासाठी. बिल्कुल बिल्कुल बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट रोशन पाटिल की. खास करके इतने तेज दौड़ लगाते नहीं रोशन पाटिल, बड़े बड़े लंबे छक्के लगाते हैं, लेकिन ये केपीएल है. केपीएल में आपको दौड़ना भी पड़ेगा. ये देखिए बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. एक ओवर की यहाँ पर समाप्ति होती हुई. एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर अब हो चुका है कामन किंग्स टीम का 8 रन. कोई भी विकेट नहीं खोया है अभी तक. केपीएलचा आज दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी आपण चौथी मॅच पाहतोय. कामन किंग अर्थात कामनचा राजा मयूर मात्रे आणि मयूर सतपाल फॅम टीम आणि संतोष इलेवन जय सेवालाल संतोष राठोड फॅम टीम या 2 संघामधील मॅच पाहतोय. बिल्कुल बिल्कुल कामन किंग यानी कामन का राजा
34 सालों की ये परंपरा है, एक गांव एक गणपति। और यहाँ पर देखना है कामनचा राजा यानी कामन किंग के नाम से मयूर सकपाल और मयूर मात्रे की ये टीम नज़र आ रही है बैटिंग करते हुए। पहले ओवर में इतना स्टार्ट अच्छा नहीं मिला है, जिस प्रकार की बल्लेबाजी लाइन है कामन टीम में सिर्फ 8 रन, विकेट जरूर नहीं खोया है लेकिन स्लो टोटल हम कह सकते हैं पहले ओवर में। दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र येतोय संतोष कोम आणि त्याचा सामना कर रोशनला एक सुवर्ण संधी आहे, षटकार लगावतोय का ते बघायचं आहे। लागोपाठ 3 षटकार लगावते, त्रिमूर्ती ग्रुपकडून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे। दोन गोष्टी होतील, जर रोशन याने 3 षटकार लगावले तर मात्र एक चांगली धावसंख्या उभी करू शकतो आणि त्याचा बँक बॅलन्स सुद्धा वाढू शकेल। बिल्कुल बिल्कुल क्षमता है रोशन पाटिल में बड़े हिट लगाने की, आत्मविश्वास है, वो लंबे छक्के लगाते हैं। लेकिन देखना है केपीएल में बड़े बेंच पर बड़ा पंच लगाते कि नहीं। पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले P2, त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केलेले गेले। संतोष व्हाट अ शॉट खेचून मारलेला आहे, अगदी अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलेला पहिला दर्जेदार षटकार रोशनच्या बॅटमधून। ये देखिए ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, खींच कर मारा था डीप मिड विकेट की दिशा में रोशन पाटिल ने 6 रन के लिए। पहले ओवर में अगेंस्ट द विंड बल्लेबाजी करनी थी, इसीलिए बड़ा शॉट नहीं खेला था रोशन ने। जैसे ही हवा का साथ मिला, बहुत ही खूबसूरत शॉट डीप मिड विकेट की दिशा में बाउंड्री के बाहर सीधे गेंद को भेज दिया 6 रन के लिए। हे पाहू शकता आपण, काय दर्जेदार प्रक्षेपण आपण चेंडू पाहू शकता, हवा के संग और घटा के साथ सुंदर फटका, अगदी आक्रमण। पहिल्या षटकामध्ये थोडा सावध पवित्रा बघायला मिळाला, मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक दमदार षटकार रोशनच्या बॅटमधून येतोय। षटकार धावसंख्या वेगाने वाढते 14 धावा झालेल्या आहेत। बिल्कुल टाइम के बारे में भी सहयोग दे, क्योंकि 6 मुकाबले पूरे करने हैं और सभी मुकाबले 6-6 ओवर के हैं। अंपायर आपको 1 और 2 बार वार्निंग दे सकते हैं, तीसरी बार वार्निंग नहीं देंगे, सीधे पेनल्टी देंगे और कहेंगे आता माझी सटकली। संतोष कोम पुन्हा एकदा मार्गस्थ होईल फार एंडकडनं। हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, अगदी उजव्या बराच बाहेरून जातो आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल। ऑप्शन नहीं रहता है, जब इतने ऑफ स्टंप की बाहर की गेंद खींच के मिड विकेट में छक्का लगा सकते हैं तो थोड़ा सा प्रेशर आ सकता है गेंदबाज के ऊपर, इसलिए ज़्यादा बाहर किए थी इस गेंद को संतोष ने। 15 धावा झालेत 15। संतोष हा फुलटा चेंडू मात्र चांगला फटका खेळला, चेंडू सरळ जाईल, प्लेसमेंट इतकं चांगला नाही डीप मिड विकेटला आणि फक्त एकच धाव मिळेल। फुल टॉस गेंद थी लेकिन फायदा नहीं उठा पाए, ऑफ स्टंप के थोड़े से बाहर की गेंद फिर से एक बार खींचने की कोशिश की थी मिड विकेट की दिशा में, लेकिन टाइमिंग सही नहीं इस वक्त शॉट में। सिर्फ 1 ही रन मिलता हुआ स्कोर अब जा चुका है 16 के ऊपर। 16 धावा झालेल्या आहेत। संतोष यावेळेला फटका खेळलेला आहे कव्हरच्या डोक्यावरून आणि चेंडू जातो डिविश पॉइंट सीमारेषेकडे। फटक्यामध्ये ताकद नव्हती, त्यामुळे फक्त 2 धावा मिळत आहेत। बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर की ये भी गेंद थी, स्क्वायर ड्राइव खेल दिया था और 1 शॉट का इशारा अंपायर अजित म्हात्रे द्वारा। बहुत ही अच्छी अंपायरिंग अजित म्हात्रे की। सिर्फ 1 ही रन यहाँ पर मिलता हुआ, 1 रन से स्कोर अब 17 के ऊपर। और प्रवीण पाटिल बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, हिटमैन कहलाते हैं कामन के, ये भी विस्फोटक बल्लेबाज माने जाते हैं। 17 धावा झालेल्या आहेत। संतोष पुन्हा एकदा मार्गस्थ होईल। हा चेंडू मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला, फक्त हलक्या हाताने खेळलेला चेंडू सरळ जाईल तर डीप मिडॉनला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेपवत आहे, तोपर्यंत फक्त प्रवीण या संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची। धावसंख्या होते 18। गेम प्लानिंग है कामन किंग्स की कि पहले बल्लेबाजी करते हुए कम से कम 70 तक जाना चाहते हो।
संतोष रोशनसाठी पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बघितला पण पडल्यानंतर थोडासा टर्नही झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हवेचा थोडासा वापर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय, कारण हवेचा वेग जर हेमंत पाटील आपण बघितला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे. बिल्कुल अच्छी गेंद, लेन गेंद करी थी इस वक्त और अक्रॉस लाइन खेलना चाहते थे मिड विकेट की दिशा में, स्विंग एंड मिस. संतोष कोम यावर फटका खेळला आहे कव्हरच्या दिशेने, डीप कव्हरला चेंडू जातोय. मात्र पुन्हा एकदा बघितला आपण की तितकीशी ताकद झोकली गेली नव्हती, त्यामुळे फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल रोशन यास. बिल्कुल अगेंस्ट द विंड बल्लेबाजी करने की कोशिश इस वक्त, लेकिन गेंद के मेरिट के अनुसार बल्लेबाजी की थी. सिर्फ सिंगल मिलता हुआ, सिंगल से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 19 रन. 2 ओवर की समाप्ति और 2 ओवर की समाप्ति के बाद कॉमन किंग टीम का टोटल है 19. यहाँ पर एक बात अच्छी मानी जा सकती है डॉक्टर गवली सर की, कोई विकेट नहीं गिरा है. दोनों भी ओपनिंग बल्लेबाज सेट होके बल्लेबाजी कर रहे हैं. डेफिनेटली, कारण 19 धावा जरी असल्या कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये, ही एक जमेची बाजू आहे. एक गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा पाण्याची व्यवस्था लागेल तेव्हा आपण पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे, कारण हीट जी आहे हीटमुळे कदाचित डिहायड्रेशन होऊ शकतं आणि डिहायड्रेशनमुळे उष्माघात सारखा जो गंभीर परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तेव्हा जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता लागेल तेव्हा आपण पंचांच्या परवानगीने पाणी घेऊन जायचं आहे. नो डाउट 3 षटकांतर ड्रिंक्स इंटरवल होणार आहे. ये देखिए डगआउट, और टेनिस क्रिकेट में पहली बार ऐसा आविष्कार देखने को मिल रहा है. बहुत ही खूबसूरत सा डगआउट. नाही, म्हणूनच आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रीमियर लीग असं का म्हणतोय, कारण सर्वच गोष्टी या ठिकाणी आयडियल आहेत. खेळाडू कक्ष पाहू शकता, प्लेस पवेलियन, अगदी IPL मध्ये अशा प्रकारचं खेळाडू कक्ष आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी बसण्याची जी व्यवस्था आहे, प्रेक्षक गॅलरी आपण पाहू शकता. अगदी पहिल्या दिवसापासून ओपनिंग सेरेमनीपासून मोठ्या संख्येने प्रेक्षक KPL पाहण्यासाठी आले आहेत, कारण KPL कॉमन प्रीमियर लीगचा अलग अंदाज. यस, या ठिकाणी आपण बघतोय टिवरे गावचे प्रथम नागरिक माननीय श्री रवी ठक्कर यांचं आगमन झालेलं आहे. सरपंच रवी ठक्कर यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या जोडीला आपण बघतो प्रकाश पाटील आपलंसुद्धा आगमन झालेलं आहे. आणखीन इतर मान्यवर त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं KPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बिनबाद 19 आता मात्र खेळण्यासाठी रोशन पाटील सज्ज होईल. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप आणि विशेष म्हणजे दोघांमध्ये खूप चांगला तालमेल सुद्धा बघायला मिळाला. तिसरं षटक घेऊन येतोय सूरज माळी. हा चेंडू डाऊन दी ग्राउंडचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंड आणि स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. सूरज पाली की ये पहली गेंद थी, थोड़ी सी ओवर पिच गेंद की, बहुत ही खूबसूरत शॉट, ताकतवर शॉट. रोशन पाटिल रोजी 46 के बल्ले से आता हुआ, ये देखिए खूबसूरत शॉट, सीधे लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद निकल गई बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. खूप आकर्षक फटका बघायला मिळाला. रोशनच्या बॅट मधून आला हा दुसरा दर्जेदार षटकार. सूरज माळी यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल चेंडू जाते एका टप्प्यानं डीप मिड विकेट सीमापार चौकार. बिल्कुल बहुत ही खूबसूरत शॉट, शॉर्ट पिच गेंद मिली थी, पुल कर दिया मिड विकेट के दिशा में, प्लेसमेंट भी अच्छी थी और ये चौका बटोरते हुए रोशन पाटिल, और इसी प्रकार रोशन के KPL में 100 रन पूरे होते हुए 8 चेंडूमध्ये 20 धावा पटकावल्यात आणि 100चा आकडा सुद्धा KPL मध्ये पार केलेला रोशन याने. सुरुवातीपासून आक्रमण केलेले, मला असं वाटतं कॅप्टनने सल्ला दिलेला असावा की तू आक्रमण कर, आणि तेच काम या ठिकाणी रोशन पाटील करतोय. 29 धावा झाल्या 29. असं वाटतं हेमंत पाटील की आपला असं हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. बिल्कुल बिल्कुल हाई टोटल मुकाबला देखने को मिलेगा यहाँ पर. सूरज यावेळेला मात्र चांगला अपील केलं रेकॉर्ड बेंचचं, जोरदार अपील, आणि याच बरोबर रोशन पाटील याची खेळी संपुष्टात.
सर ते शेवटी मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती ती सूरज माळी यांनी प्राप्त करून दिलेली, कारण रोशन खूप डेंजरस वाढत होता, खूप फटकेबाजीला त्याने प्रारंभ केला होता. कारण बघितलं आपण तब्बल 2 षटकार लगावले आणि 1 चौकार लगावला आणि त्यानंतर मात्र 20 धावांची खेळी करून 9 चेंडूचा सामना केला आणि बाद झाला. बिल्कुल जिस विकेट की आवश्यकता थी वही विकेट यहाँ पर मिलता हुआ और पहला ब्रेक तो दिला दिया है सूरज माली ने अपनी टीम के लिए. आइवा कैच के लिए आपको इनामात मिल जाएगा, सिल्वर कॉइन. मुझे लगता है वैभव धूम जिन्होंने आइवा कैच लिया था आपको सिल्वर कॉइन लागू हो चुका है. जो भी दर्शक आइवा कैच लेंगे ग्राउंड के बाहर उनको सिल्वर कॉइन दिया जाएगा. येस, कामंत सराचा डगआउटमधून एक टाळ्यांचा आवाज पोहोचला, कारण रोशन याचं स्वागत केलं गेलं, कारण 29 धावांची एक पार्टनरशिप आणि 20 धावांचं एक चांगलं योगदान रोशन यांनी दिलं. बिल्कुल मुझे लगता है अमित कामनकर अब आ चुके हैं. अमित कामनकर यावेळेला मात्र शफल क्रॉस झाला आणि फटका गेले, चेंडू हवेत. मात्र झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारे संभावना नाहीये. डीप स्क्वेअर लेगला जातो चेंडू, तोपर्यंत मात्र अमित या संधी मिळाली फक्त आणि फक्त स्ट्राइक रोटेट करण्याची. बिल्कुल शॉर्ट आर्म से पुल किया था इस वक्त डीप स्क्वायर लेग की दिशा में. अच्छी फील्डिंग वहां पर करते हुए वहां के खिलाड़ी सिर्फ 1 रन. अक्षय ने अच्छी फील्डिंग की, 1 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 30 रन. शाहिद भाई अंसारी जिनका फिर से एक बार आगमन हो चुका है, किसी के कार्याध्यक्ष, स्वागत है आपका फिर से एक बार. सूरज यावेळेला पुन्हा एकदा हुकचा फटका, चेंडू यावेळेला हवेत आहे, चेंडू खाली शत्रू अक्षय घेतोय. अक्षय आणि अतिशय चांगला झेल समाप्त करतोय डीप स्क्वेअर लेगला. बहुत ही अच्छा कैच पकड़ लिया डीप बैकवर्ड ऑफ द स्कोर लेग की दिशा में अक्षय टबाले अच्छी फील्डिंग करते हुए और दूसरे विकेट का पतन. इस शॉट में ताकत नहीं झोंकी थी, प्रवीण ने पुल करना चाहते थे लेकिन टाइमिंग और ताकत कम थी इस शॉट में और ये दूसरे विकेट का पतन होता हुआ कामन किंग का. मग कुठलाही फटका खेळण्यासाठी हेमंत आपण पाहतोय की तुमचं जे सिलेक्शन असतं, शॉर्ट सिलेक्शन, चेंडूची निवड असायला हवी. अगदी शरीराच्या जवळ असलेल्या चेंडू तुम्ही चांगल्या प्रकारे हुक शॉट खेळू शकत नाहीये. अंतर थोडं असणं फार गरजेचं आहे. माननीय श्री अनंताजी वर्तक साहेब आणि त्यानंतर माननीय श्री इक्बाल शेठ यांचं आगमन झालेलं आहे या KPL नगरीमध्ये. KPL मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि जे डगआउट्स बनवलेले आहेत हे डगआउट्स अनंत फॅब्रिकेशनचे आपण बघतोय. माननीय श्री अनंत वर्तक साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. व्हाट अ शॉट, एफर्टलेस, कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर नव्हता. आखिरी गेंद दिए, फिर से आगे रखी, सीधे बल्ले से, क्या खूबसूरत शॉट. और ऐसा लगा कि बल्लेबाज ने गेंदबाज को आईना दिखा दिया, इतना सीधा कि तीर भी शर्मा जाए. स्कोर अप हो चुका है 36 रन. 36 धावा झाल्यात आणि आपण बघितलं की एफर्टलेस, कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर त्या ठिकाणी केला गेला नाही. पण फुटवर किती जबरदस्त होतं, टायमिंग जबरदस्त होतं आणि चेंडू सरळ गेला होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. ड्रिंक स्टॉली मैदान में स्ट्रैटेजिक टाइम आउट. इस स्ट्रैटेजिक टाइम आउट में आपके कोच या मैनेजर इनफील्ड में जा सकते हैं और बिल्कुल आपकी जो अगले
बचे हुए 3 ओवर की जो स्ट्रैटेजी है वो स्ट्रैटेजी आप बना सकते हैं। डेफिनेटली, कारण 12च्या सरासरीने 36 धावा जमवल्या, एक चांगली धावसंख्या म्हणता येईल। अजूनही 30 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आमचे एक्सपर्ट हे पाहू शकता आपण KPL बलून महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा आपण पाहतोय आणि खूप फोन कॉल्स येत आहेत। एक दर्जेदार स्पर्धा पण नावारूपाला आलेली KPL कॉमन प्रीमियर लीग। बिल्कुल बिल्कुल, बहुत ही ज़बरदस्त प्रीमियर लीग, सुपर के ऊपर प्रीमियर लीग। कौन आ रहे? शांताराम मोरे ना? यस, आमचे मुख्य प्रवेशद्वार त्या ठिकाणी या ठिकाणी आगमन होतंय भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहेब, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम वेलकम। KPL संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी, त्याचबरोबर SS एंटरप्राइजेसचे हजरभाई शेख साहेब, संजयभाई म्हात्रे साहेब, तसेच KPL कोर कमिटीच्या वतीने कॉमन प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम 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 सर। नक्कीच आपण बघू शकतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर भिवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार माननीय श्री शांतारामजी मोरे साहेब यांचं आगमन होते या क्रीडा नगरीमध्ये, ऐशा ग्राउंडवर KPL मध्ये आपला आगमन होते आणि KPL मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत। KPL कोर कमिटी अध्यक्ष श्री हजरतभाई शेख, कमलाकर जाधव, संजयभाई म्हात्रे, राजूभाई म्हात्रे, प्रकाश देवलीकर, देवेंद्र बोसकर, सचिन गाग, शाहिदभाई अन्सारी, अजय पाटील अँड अशोक भोईर यांच्यातर्फे आपलं आणि पूर्ण कामन वासियातर्फे आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। यस, नक्कीच सन्माननीय शांताराम मोरे साहेब, भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार, वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पंचांनी मॅच सुरू करते, DJ पंचांनी मॅच सुरू करायचे। यस, आणि सज्ज होतील माझे सहकारी समालोचक स्वीट वॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट हेमंत पाटिल। थैंक यू सो मच डॉक्टर गवली सर। फिर से का प्रकाश, अच्छा शॉट इस वक्त खेल दिया स्वीपर कवर में, खिलाड़ी वहां पर अच्छी फील्डिंग करते हुए 2 रन यहां पर पूरे किए दोनों भी बल्लेबाज ने। 2 से टीम का टोटल अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 38 रन। यस, वेलकम वेलकम सर। भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कॉमन प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत। फिर से एक बार खूबसूरत शॉट, लेकिन मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, अच्छा कैच पकड़ लिया आदिनाथ लोखंडे ने और एक विकेट का पतन होता हुआ कॉमन किंग का अमित कामनकर इज आउट। हमारा VIP डाइस दिखाया जा रहा है, जिस VIP डाइस पर आप देख सकते हो। यस, डेफिनेटली यांचं आत्ताच आगमन झालं आहे, म्हणजे भिवंडी ग्रामीणचे एक कार्यसम्राट आणि कर्तव्यदक्ष सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेब यांना आपण पाहू शकता। त्यांच्या बाजूला समाज कल्याणाचे संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील साहेब, समाजसेवक अर्थात धर्मसेवक, आणि नेहमीच आम्ही त्यांचं नाव घेतोय कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नेहमीच नाव घेतलं जाईल। बिल्कुल, ये लेग स्पिन गेंद थी, काटा बदलते हुए बाहर निकल गई ऑफ स्टंप के, अच्छी गेंदबाजी करते हुए बॉल बैक ड्राइव, अच्छी फील्डिंग, अच्छा स्टॉप प्रकाश तुंबड़ा का, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है प्रकाश तुंबड़ा। खूप चांगला फटका होता, मात्र बॉलर बॅक ड्राइव्ह होता, पण क्षेत्ररक्षण अगदी फॉलो थ्रू मध्ये काय अडवलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे। स्कोर आप देखिए 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 3 विकेट गिर चुके हैं। पहला विकेट गिर चुका था रोशन पाटिल, दूसरा विकेट प्रवीण पाटिल
और अभी अभी अमित कामनकर आउट हो चुके हैं। ओहो, इस वक्त देखिए बहुत ही खूबसूरत गेंद लेग स्टंप के बाहर की थी इस गेंद को और अंदर की जानिब कट होती हुई। यस, आमचे सन्मान्य आमदार शांताराम मोरे साहेब यांचे सुपुत्र सन्मान्य अजयजी शांताराम मोरे आपण आहात, आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे। इस वक्त फिर से एक बॉल बैक ड्राइव हुआ, थोड़े से चुके यहाँ पर प्रकाश तुमड़ा, मिड ऑफ में गेंद चली गई। एक सिंगल यहाँ पर कंप्लीट करते हुए दोनों भी बल्लेबाज, सिंगल से टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 39 रन। और मुझे लगता है केपीएल की इस सीज़न की सबसे बहुत ही अच्छी गेंदबाजी, अच्छी ओवर कही जा सकती है प्रकाश तुमड़ा की, जिस ओवर में उन्होंने सिर्फ और सिर्फ 3 रन खर्च किए हैं। डिपेंडिंग कारण पहिल्या 30 षटकामध्ये आपण बघितलं खूप चांगल्या धावा होत्या आणि पहिली पार्टनरशिप खूप चांगली झाली होती हेमंत पाटील मध्ये 29 धावांची पार्टनरशिप। त्यानंतर मात्र खेळपट्टीवर फारसा कोण तग धरू शकला नाहीये। रोशन आणि प्रवीण यांनी खूप चांगली सुरुवात करून दिली। ये देखिए ड्रोन भी हमारे सामने, बहुत ही अच्छा टेलीकास्ट जा रहा है महेंद्र भगत एंड कंपनी टीसीपी लाइव के जानिब से। पूरी टीम यहाँ पर बहुत ही अच्छा मेहनत कर रही है। बिल्कुल, ये हमारा कमेंट्री बॉक्स है, हमारे स्कोरर आयुष, उनके बगल में आप देख सकते हैं द मैजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर, और बिल्कुल पीछे हमारे डीजे मैन भी दिख रहे हैं उमेश। आणि आपण पाहू शकता स्वीट वॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट हेमंत पाटील यांना या ठिकाणी समालोचन करताना। बहुत ही अच्छा टेलीकास्ट, सब जगह को कवर कर रही है टीसीपी। दर्शक हो, कमेंट्री बॉक्स हो, वीआईपी डाइस हो या क्रिकेट तो कवर हो ही रहा है। बहुत ही अच्छा टेलीकास्ट। गेंदबाज तैयार, हुक कर दिया हम इसकी, हुक शॉट, फाइन लेग में खिलाड़ी मौजूद है। अच्छी फील्डिंग, सिर्फ एक ही रन मिल पाएगा यहाँ पर, एक से ज़्यादा कुछ नहीं। एक से टीम का टोटल अब जा चुका है कामन किंग्स 40 रन 3 विकेट के नुकसान पर, 4 विकेट 3 विकेट के नुकसान पर। संतोष कोम लॉन्ग ऑफ में नजर आ रहे हैं गेंदबाजी के लिए। कैफ फिर से एक बार तैयार, अच्छे गेंदबाज है कैफ, मैन फ्रॉम कामन। थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली लाते हुए सबसे अनुभवी खिलाड़ी जो विकेट कीपर है, अब कैप्टन भी है, आइकॉन खिलाड़ी भी है, संतोष 11 जय सेवालाल टीम का प्रकाश तुमड़ा। अगली गेंद फुल टॉस पर लग के खेल दिया, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, ठाकरे थे वहां पर, अच्छी फील्डिंग, एक ही रन मिल पाएगा और एक से टीम का टोटल अब जा चुका है 41 रन। सुरुवातीला 3 षटकामध्ये हेमंत आपण बघितली खूप चांगली सुरुवात होती, मात्र त्यानंतर मात्र चौथं षटक जे हाताळलं गेलं त्यात कुठेतरी कमबॅक झालं। जो फ्रंट लाइन के बल्लेबाज थे वो आउट होने के बाद अब स्कोर ऐसा लग रहा है थोड़ा सा रुक गया है कामन किंग टीम का, क्योंकि रोशन, प्रवीण और अमित आउट होने के बाद अब रन नहीं बन रहे हैं। और बिल्कुल प्रवीण गुप्ता द गोल्डन मैन ऑफ कॉमन, बिग डैडी 47 टीम के ऑनर, उनका मानना है कि खेलेगा कामन और जीतेगा भी कामन, हारेगा भी कामन। नाही, नक्कीच आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी त्यांना टॉस बॉक्समध्ये पाहणार आहोत। प्रवीणजी गुप्ता गोल्डन मैन। कैफ बहुत ही अच्छी गेंदबाजी और फील्डिंग की साथ भी बहुत अच्छी मिल रही है कैफ को, लाजवाब फील्डिंग। कैफ फिर से एक बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से खेल दिया इस वक्त, वाइडिश लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, संतोष कोम, अच्छी फील्डिंग संतोष की। फिर से एक बार सिंगल यहां पर मिलता हुआ बल्लेबाज को, सिंगल से स्कोर अप जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 42 रन। यस, मान्यवर कक्षामध्ये आत्ताच आगमन झाले आमचे सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेबांचे सुपुत्र अजय कुमार शांताराम मोरे, आपलं युवा आणि डॅशिंग नेते, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम केपीएल मध्ये मान्यवर कक्षामध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत। अच्छी गेंद, चकमा खा बैठे बल्लेबाज, लाजवाब गेंदबाजी कैफ की। अब तक 4 गेंदें की है कैफ ने और सिर्फ 3 रन खर्च किए।
पिछले 10 गेंदों में सिर्फ 6 रन आए हैं कामन किम के लिए। याला म्हणतात क्रिकेट, म्हणूनच क्रिकेटला आपण अनिश्चिततेचा खेळ संबोधतो. केप की अगली गेंद पुल कर दिया इस वक्त वाइडिश लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर के बीच में से गेंद निकल गई बाउंड्री के बाहर, एक टप्पा खाती हुई 4 रनों के लिए. तब्बल आपण पाहतो तब्बल 10 चेंडूमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला होता आणि 11व्या चेंडूवर हा चौकार येताना दिसतोय हेमंत पाटील. बिल्कुल स्कोर 46 के ऊपर जाता हुआ. एक बड़ा शॉट जरूर आया है, फिर से एक बार उठाकर खेल दिया है, लेकिन लगॉन में संजय ठाकरे गेंद के नीचे अच्छा कैच लपक लिया और एक विकेट का पतन होता हुआ कामन किंग्स का. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅचेस समीकरण क्रिकेटमध्ये असताना काय झेल घेतलेला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑनला उभा होता आणि जवळपास स्ट्रेट लॉंग ऑनला येऊन झेल घेतलेला आहे आणि एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. धावसंख्या झाली 46, 46, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. बिल्कुल चित्तन टोपले यहाँ पर आउट होके अब डगआउट में वापस. चित्तन टोपले जिन्होंने 5 गेंदों का मुकाबला किया और 5 गेंदों में 11 रन बनाए अपने टीम के लिए. एक छक्का एक चौका उनके बल्ले से आया था और एक छक्का मारने की कोशिश की, लेकिन मिस टाइम शॉट था, थोड़ा सा गेंद बैट के ऊपर के हिस्से में लगा था, इसीलिए वो लॉन्ग ऑन के बाहर गेंद नहीं जा पाई थी. अच्छा कैच लपक लिया संजय ठाकरे ने लॉन्ग ऑन की दिशा में. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि आपण पाहते नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कामनचा राजा कामन किंग संघाची धावसंख्या झालेली आहे 46, 46, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 ओवर के बाद स्कोर था स्कोरबोर्ड के ऊपर 36 रन और 5 ओवर के बाद स्कोर अब देख सकते हो 46 रन, यानी पिछले 2 ओवर में सिर्फ 10 रन आए हैं. ये वीआईपी डाइस देख सकते हो आप. यस, आपण वीआईपी डाइस पाहू शकता. सन्मान्य शांताराम मोरे साहेब, विद्यमान आमदार सोनिया पाटील साहेब, समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष आणि तसेच आमचे युवा आणि डॅशिंग नेते अजयजी शांताराम मोरे यांना सुद्धा मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता. संतोष कोम अगली गेंद और इस वक्त खेल दिया लॉन्ग ऑन की दिशा में. फिर से एक बार बहुत ही अच्छा एफर्ट था संजय ठाकरे का, लेकिन बिल्कुल यहाँ पर 2 रन पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज. 200 टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 48 रन. फोर्स केलं होतं आपण बघितलं, मात्र फोर्स करण्यामध्ये तुम्हाला जर मोठा फटका खेळायचा असेल तर फोर्ससाठी ताकद खूप झोकावी लागते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असा फटका लिहिलेला खेळायचे आणि त्यासाठी तुम्हाला बॅकफुटला मागे यावं लागतं, मागून तुम्ही फोर्स करू शकता. दिनेश सातवी स्ट्राइक एंड के ऊपर है. बिल्कुल दिनेश 3 बॉल डॉट खेले थे शुरुआत में. पुल करने की कोशिश, एलिवेशन नहीं है, मिड विकेट में गेंद चली गई. 1 रन पूरा, दूसरे की मांग है यहाँ पर. स्ट्राइक एंड के ऊपर थ्रो, रनआउट का मौका था लेकिन स्लो थ्रो आया विकेट कीपर के हाथों में. 2 रन आसानी से पूरे कर लिए दिनेश ने. त्याचं कारण आपण पाहतोय की हेमंत की अगदी हलक्या हाताने खेळलं होतं. शॉर्ट मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि डीपमधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र दुसरी धाव सहजगत्या पूर्ण झाली. 50 रन यहाँ पर पूरे हो चुके हैं कामन किंग्स के. कामनचा राजा अभी भी गेंदे शेष इस इनिंग की 4 गेंदों में 2 बड़े शॉट आने चाहिए. ऑफ स्टंप के काफी बाहर निकलती हुई गेंद, वाइड का इशारा अंपायर द्वारा अजित म्हात्रे का. 1 रन का इजाफा होता हुआ टीम के खाते में. स्कोर 51 रन. विजय कांबळे स्कोरर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, वन ऑफ द बेस्ट स्कोरर इन महाराष्ट्र. बिल्कुल बिल्कुल बहुत ही अच्छा लेखा जोखा हमारे आयुष और विजय कांबले का. हर वक्त की इंफॉर्मेशन हमारे पास पहुंच जाती है. पुल कर दिया इस गेंद को, उठाकर खेल दिया और भेज दिया डीप मिड विकेट के बाहर सीधे 6 रन के लिए.
जस्ट वेल निडेड 6, कारण आवश्यकता होती, खरं धाबा होत नव्हते. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा फटका खेळलेला आहे. पुल केला होता, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल षटकार. बिल्कुल बहुत ही खूबसूरत शॉट. जिस शॉट की आवश्यकता थी वही शॉट दिनेश सात्विक के बल्ले से आता हुआ. बहुत ही खूबसूरत शॉट. फिर से एक बार पुल करने की कोशिश, लेकिन इस वक्त कैच का मौका है और कैच लपक लिया वाइडिश डीप मिड विकेट दिशा में और एक विकेट का पतन होता हुआ. दिनेश सात्वी इज आउट. यानंतर बिग डॅडी 47 कामन व संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा दोन्ही कॅप्टननी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. बिल्कुल दोनों टीम कैप्टन आपको टॉस बॉक्स में हाजिर रहना है. संकल्प स्पोर्ट सावंतपाडा टीम कैप्टन रत्नाकर सावंत एंड तेजस गोवारी फैम टीम और बिग डैडी 47 प्रवीण गुप्ता फैम टीम. स्कोर आगे अब देख सकते हो 57 रन. बिल्कुल ये टोटल भी अच्छा टोटल कहा जा सकता है. फाइटिंग टोटल है, अभी भी गेंदें शेष है. मुझे लगता है 2 गेंदें अभी भी शेष है, तो 2 गेंदों में 2, 4, 5 रन जो भी आएंगे मुनाफा फायदा रहेगा इस वक्त कामन किंग्स के लिए, क्योंकि गेंदबाजी लाइन अच्छी है कामन किंग में भी. 60+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. 6 षटकांची मॅच असेल, 60+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. रोहित सातवे अब बॉल बैक ड्राइव, अच्छी फील्डिंग, रन आउट का मौका यहां पर और विकेट गिरता हुआ रन आउट के रूप में, और एक विकेट गिर जाएगा अब कामन किंग्स टीम का. मयूर फोर्स शॉट लगाने की कोशिश की थी, लेकिन सीधे गेंदबाज के हाथ में और रन आउट के रूप में यह विकेट गिरता हुआ. आखिरी गेंद शेष. फुल टॉस गेंद, मिस टाइम शॉट, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी तैनात. अच्छा कैच पकड़ लिया लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने और एक विकेट का पतन. आखिरी गेंद के ऊपर विकेट मिला संतोष कोम को. और कुल मिला के यह अंपायर बिल्कुल देखना चाहेंगे कि बीमर है कि नहीं. तीसरे अंपायर की तरफ रेफर किया है. बीमर हो तो बिल्कुल यहाँ पर और एक गेंद डालनी पड़ेगी. 57 रन अब तक टोटल हो चुका है. देखना है तीसरे अंपायर हमारे टीवी अंपायर मोंटी घोड़ेकर क्या इशारा करते हैं. हर एक मुकाबला क्रुशियल मुकाबला है और इसके बाद होने वाला मुकाबला उसका टॉस किया जाएगा. दोनों टीम कैप्टन संकल्प स्पोर्ट्स सावंतपाड़ा और बिग डैडी 47 दोनों टीम कैप्टन आपको आना है टॉस बॉक्स में. क्या डिसीजन है. धड़कनें अब बढ़ती हुई. बिल्कुल ये फुल टॉस तो थी, लेकिन कमर के ऊंचाई पे थी या नहीं. नो बॉल, अंपायर का इशारा नो बॉल. दौड़ के रन निकाला है या नहीं. बिल्कुल 1 रन मुझे लगता है पूरा किया है, तो बिल्कुल 1+1 2 रन यहां पर जुड़ जाएंगे कामन किंग्स के खाते में. ये अब बेनिफिट मिलता हुआ कामन किंग्स के लिए. स्कोर जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 59 रन. अब ऐसा लग रहा है 60 के पार जा सकती है कामन किंग. आखिरी गेंद करेंगे गेंदबाज संतोष कोम. ओहो खूबसूरत शॉट और इस गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर आउट ऑफ द पार्क 6 रन के लिए. हेमंत आपण धावसंख्या किती झाली नमूद करायची आहेत. स्कोर हो चुका है 65 रन और 66 रनों की चुनौती रहेगी इस मुकाबले को जीतने के लिए संतोष 11 सेवालाल टीम को. कारण आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल म्हणजे
भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेब यांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. सर आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. भिवंडीचे अगदी कर्तव्य दक्ष आणि कार्यसम्राट आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान प्रकाशजी देवळीकर समाज कल्याण न्यास पालघर जिल्हा प्रमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. त्यांना खास करून आपण पाहतोय KPR ची जी शॉल आहे आकर्षक 94 आणि KPR ची आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी संजयभाई मात्रे साहेब प्रकाशजी देवळीकर यांच्या शुभ हस्ते आणि एक चंदनाचं रोपटं साहेब चंदनाचं रोपटं आहे खरं तर. आणि समाज कल्याण न्यासचे सोन्या पाटील साहेब हे सुद्धा सोबत आहेत. आणि मोरे साहेब हे जे झाड आहे चंदनाचं झाड आहे आणि याची लागवड करायची असेल तर 7 कडधान्य त्याच्या बाजूला लावणं गरजेचं असणार आहे. हा सन्मान तुम्ही बघितला आहे आदरणीय सन्माननीय शांतारामचे मोरे साहेबांचा भिवंडी ग्रामीणचे आमदार आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करण्यात आलं आहे. त्याच्यानंतर आपण मान सन्मान करूया. धर्मसेवक ही उपाधी ज्यांना मिळाली समाज कल्याण न्यास मंडळाचे संस्थापक डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. यस नेहमीच कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय कुठलंही क्षेत्र नाहीये ज्यामध्ये खरं तर ज्यांचे मोलाचं भूमिका नसेल असे सन्माननीय डॉक्टर सोन्या पाटील साहेब हे समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतायत संजयभाई मात्रे साहेब. त्याचबरोबर आमचे प्रकाशजी देवळीकर जे पालघर जिल्हा समाज कल्याण न्यासचे प्रमुख आहेत. त्याच्यानंतर मी सचिन घाग साहेबांना विनंती करतोय. हा सन्मान आपण बघितला सोन्या पाटील साहेबांचा. अजय शांताराम मोरे सोन्या आपण बघितलं तर शांताराम मोरे साहेबांचे सुपुत्र आणि त्यांचा सन्मान करण्याकरता सचिन घाग साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपण या ठिकाणी या. अजय जे एक युवा नेते आहेत सन्माननीय शांताराम मोरे साहेबांचे सुपुत्र त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येते. KCAचे उपाध्यक्ष सचिन घाग साहेबांच्या शुभ हस्ते माईची ऊब देणारी शाल KPL हा सिम्बॉल आहे या शॉलवर. त्याच्यानंतर पुष्पगुच्छ म्हणजेच सन्मान चिन्ह आणि एक चंदनाचं रोपटं. संजयभाई मात्रे अजयजी पाटील प्रकाशजी देवळेकर आणि सचिनजी घाग KPLचे हे सुद्धा शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय अजयजी मोरे यांचा. त्याच्यानंतर आपण सन्मान करूया अर्णव इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर खारबाव गावातील एक अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय निशांत जाधव साहेबांचा. युवा नेते आहेत खरं तर अर्णव एंटरप्राइजेस खारबावचा जो संघ आहे त्याचे सर्व आहेत आणि एक युवा नेते आहेत निशांतजी जाधव. निशांत जाधव आपणास खूप खूप शुभेच्छा असणार आहेत भविष्यासाठी कारण एक युवा नेते आहेत. त्याच्यानंतर आपण सन्मान या ठिकाणी करतोय आदरणीय सन्माननीय कुमार तांगडी साहेबांचा. कुमार तांगडी साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी समोर या. प्रवीण गुप्ता साहेब सुद्धा आहेत या ठिकाणी. माजी उपसरपंच पायगाव आणि खारडीचे कुमार तांगडी आणि युवा आणि नॅसिंग अंदाज असलेले कुमार तांगडी यांचा सुद्धा आणि सामाजिक बांधिलकी नेहमीच त्यांनी जोपासलेली आहे असे कुमारजी तांगडी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहतोय. संजयभाई मात्रे आहेत त्याचबरोबर आपण पाहू शकतो म्हणजे प्रवीणजी गुप्ता उपस्थित झालेले आहेत. बिग डॅडी 47चे सर्व प्रकाशजी देवळीकर अजयजी पाटील सचिनजी घाग. हा सन्मान झालेला आहे या मान्यवरांचा. आणखीन मान्यवर आहेत त्यांचा सन्मान आपण थोड्याच वेळात करणार आहोत. थेट वळूया आपण टॉसकडे. साहेबांना या ठिकाणी आता मोरे साहेबांना विनंती करणार आहे की आपलं मनोगत थोडक्यात आपण थोडंसं व्यक्त करायचं आहे. मोरे सर आपण या शुभेच्छा द्यायच्यात त्यानंतर आपल्या शुभ हस्ते टॉस होईल.
कॉमन प्रीमियर लीग 2023 याचे आयोजक एस इंटरप्राइजेस संजय हजरत आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणजे प्रकाशजी देवलेकर आणि सर्वच त्यांची टीम या ठिकाणी म्हणजे आपण कुठल्या मॅचेस मुंबईला आपल्या कुठल्या मॅची ठेवतो आपण IPL मॅची म्हणजे IPLच्या धर्तीवर या ठिकाणी या IPLच्या धर्तीवर या ठिकाणी या क्रिकेट मॅचींचं आयोजन या ठिकाणी KPL केलेलं आहे. खरोखरच खूप आनंद वाटला कारण अशा मॅची आपल्या ग्रामीण भागामध्ये पाहायला फार कमी मिळतात आणि याचे आयोजक सर्व KPLचे सर्वच आयोजक संयोजक खरोखरच सुंदर असं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि एवढं मोठं स्टेज म्हणजे कितीही पब्लिक आली तर या स्टेजवर बसू शकतात आणि क्रिकेट रसिकांना जे बसायला आपल्याला पॅव्हिलियन पाहिजे ते प्रत्येकालाच आपण पॅव्हिलियन बसण्यासाठी अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे. त्याच्यामुळं सर्व KPLचे सर्वच आयोजक संयोजक आणि आपलं ज्यांच्यामुळं ह्या क्रिकेटमध्ये रंगत येते आणि ज्यांच्यामुळं क्रिकेट स्पर्धा कशी खेळली जाते हे सांगणारे आपले कॉमेंटेटर डॉक्टर कवळे आणि आता मला वाटतं भावे सर नाही आहेत मागच्या वेळेला भावे सर पण आले होते. आपलं सर्वच मनापासून अभिनंदन आणि KPLचे पण मनापासून अभिनंदन आपल्या ह्या क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी अतिशय सुंदर असं ग्राउंड तयार करून दिलं आणि सर्वच KPLचे जे याचे काय बोलतात त्याला ज्यांनी ह्या स्पर्धा म्हणजे काय संघ मालक त्यांच्याही मनापासून आभार मानतो की आपण या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूंना खेळण्याची संधी दिली आणि आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद त्याला मोरे साहेब. त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद सोन्या पाटील साहेब. पण त्याचबरोबर आपण टॉस घेणार आहोत. टॉस घेणार आहोत. बिग डॅडी 47 कामन आणि संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बिग डॅडी 47चे कॅप्टन खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर सावंत स्पोर्ट संकल्प सावंतपाडा संघाचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. बरं सर, ही जी स्पर्धा आहे आगळीवेगळी स्पर्धा आहे कारण जे वापरतात हे पाहू शकता आपण. सिल्वर कॉईन आहे आणि टॉस विनर संघ कॅप्टनला हे कॉईन देण्यात येत आहे. आणि महिला कक्ष आपण जर बघितलं समोर स्मृती मानधना महिला प्रेक्षक कक्ष महिलांसाठी खास बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्या शुभास्ते टॉस होईल. कॉलिंग संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा. त्यांचं म्हणणं आहे 94. संजयभाई म्हात्रेंकडे बघितल्यानंतर टीम 94चा कॉल दिला. सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेब, आपण हे कॉईन टॉस विनर संघ कॅप्टनला प्रदान करायचं आहे. मी इंटरव्ह्यू घेणार नाहीये, आपला फक्त निर्णय आपण या ठिकाणी कळवायचा आहे. फील्डिंग यस. तर पुन्हा एकदा आम्ही विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. सन्माननीय आमदार भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे साहेब, तसेच समाज कल्याण न्यास संपूर्ण महाराष्ट्र नव्हे भारत त्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सोन्या पाटील साहेब, आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. KPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने, तसेच शेख साहेब यांच्या वतीने, संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या वतीने, तसेच संपूर्ण KCAची पदाधिकारी KPLची कोर कमिटी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. आणि जवळ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये अप्रतिम यावेळेला जबरदस्त अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतो आणि हजरत भाई शेख यांचं चौकार आणि स्वागत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
अप्रतिम फटका दर्जेदार पाहायला मिळाला. संतोष कोमच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक KPL 4. सुपर्ब. यावेळेला आपण पाहू शकला चौकार पाहायला मिळाला. धावांची गती फलकावर 5 वर जाऊन पोहोचले गेले. 66 धावांचं लक्ष समोर असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. यावेळेला जरूर चेंडू निघून जातोय, मात्र चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही संदीप सर, आणि त्या कारणास्तव चेंडू मात्र गॅदर केला जातो यष्टीरक्षक प्रवीण पाटीलच्या हातामध्ये. बिल्कुल सही फरमाया आपने स्वप्निल पाटिल द्वारा. अच्छी गेंदबाजी यहाँ पे. अप्रतिम. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट करण्याचा मनसुबा जरूर होता. डिरेक्ट हिट यावेळेला झालाय, परंतु विलास जाधव या ठिकाणी दर्शवतायत यस इज गॉन. फलंदाज बाद होताना या ठिकाणी आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. जबरदस्त हिट केला होता. यस थँक्यू डीजे. रेफर केलं गेलं या ठिकाणी आपण पाहू शकतायत. स्वप्नील पाटीलचा हा चेंडू आपण पाहू शकलात. सुरेख पद्धतीने ऑन द राईज ऑन दी अप खेळला गेला होता, मात्र डिसिजन पेंडिंग राहिलं गेलं आहे पंचांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल आपण पाहू शकलात. यस आऊट दिलं गेलं आहे, परंतु या ठिकाणी टेक्नॉलॉजी असल्याकारणानं मात्र समान सर्वांना न्याय मिळाला पाहिजे या हेतूने हे तंत्रज्ञान TCP लाईव्हची संपूर्ण टीम, आणि खास करून सर्वात जास्त या मैदानामध्ये बिझी कोण असेल तर आमचे कॅमेरामॅन सँडीला आपण पाहताय. संदेश पाटील डिजिटल स्कोरिंग, मयूर म्हात्रे यांना आपण पाहू शकतायत. अप्रतिम. आणि कॅमेरामॅन फुलातून कामगिरी करताना हरीश शागिवले, बंटी कुंभार, अजय भारद्वाज, निलेश अरविंदकर अँड अजय घोडके यांना आपण पाहत आहेत. ही संपूर्ण TCP लाईव्हची टीम, आणि कॉपरेट केलं नितेश पाटील यांनी. अतिशय सुंदर दर्जाचं एक व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. महेंद्र भगत यांचे परम मित्र आहेत. आज महेंद्र भगत आणि यावेळेला आपण पाहत आहेत पंच यावेळेला दर्शवतील आम्हाला. जय सेवालाल संतोष 11 नॉट आउट. यावेळेला सिग्नल आलाय नॉट आउटचा आपण पाहू शकतायत. तर एका साईडला आपण पाहिलं होतं जल्लोष जरूर झाला होता टेक्नॉलॉजी असल्याकारणानं, मात्र त्या ठिकाणी पंचांनी विलास जाधव यांनी मात्र बोट उंचावलं गेलं होतं, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर रेफर केलं आणि इथे नॉट आउट आपण पाहत आहेत. पूर्णपणे पोचले गेले होते. बॅट स्लाईड झाली, आणि हाच फायदा असतो संदीप सर, ज्यावेळेला तुम्ही बॅट हातात घेऊन धावता त्यावेळेला बॅट हातात ठेवू नका. बॅट स्लाईड करण्याचा हा तुम्हाला बेनिफिट मिळतो, तो ॲडव्हान्टेज मिळाला, आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. आदरणीय कमळाकरजी बिस्तूर जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. अप्रतिम एक चांगलं व्यक्तिमत्व. बाबा स्पोर्ट्स 9191चे आपण पाहत आहेत प्रोप्रायटर आहेत. काय म्हणते संदीप सर, ज्या पद्धतीने डिरेक्ट हिट झाला होता आणि अप्रतिम शोल्डरचा उपयोग केला होता, आणि ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर गोटी नेम आपल्याला पाहायला मिळाला. या मैंने सोचा कि अभी काम फिट हो गया इस टीम का, जिस तरह थ्रो किया था फील्डर ने. टीम का स्कोर देखा जाए तो 6 रनों पे रुका हुआ, 1 विकेट के नुकसान पर. अभी भी अच्छी बल्लेबाजी करनी है बैटिंग करने वाले टीम को. जीत के लिए 66 रनों का टारगेट है, और पीछा करते वक्त 1 विकेट यहाँ पे खो चुके हैं बल्लेबाजी करने वाली टीम. डेफिनेटली संदीप गावंड सर यावेळेला आपण पाहत आहेत, कारण हिंदी भाषेत सुद्धा मात्र या ठिकाणी समालोचन करण्याचं कारण आपण पाहू शकतायत की दुबई कतारमध्ये सुद्धा आपण पाहू शकतायत की 100, 150, 200 माणसं मात्र श्रोते जे आहेत ते मात्र या मॅचचा कॉमन प्रीमियर लीगचा जरूर आपण पाहत आहेत, लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत, आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकताय संदीप गावंड सर या ठिकाणी हिंदी भाषेत समालोचन करताना पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 6 धावा झालेत, 6 रन्स. मयूर बाबरचा जबरदस्त थ्रो होता, डायरेक्ट हिट झाला होता, परंतु नॉट आउट आला. ये अगली गेंद, अच्छी गेंद डाली गेंदबाज ने, बीट किया बल्लेबाज को. टीम का स्कोर अभी भी रुका हुआ 6 रनों पर. अच्छी गेंदबाजी हो रही है गेंदबाजों की तरफ से.
जबरदस्त ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केला जातोय. इथून जर आपण पाहिलं तर टप्पा गुडलेन स्पॉटवरून खास करून जी कलात्मक गोलंदाजी असते, काही गोलंदाज आपण चातुर्याने मात्र हवे स्विंग करताना पाहायला मिळतात. काही गोलंदाजाला आपण पाहिलं तर हातात चेंडू ठेवून मात्र स्टिकर दाखवला जात नाही. जो गुड शॉटचा जो आपण पाहू शकतात, हा चेंडू जर आपण पाहिला KPL 94 सुद्धा लिहिलं आहे, हे स्टिकर दाखवलं जात नाही. स्टिकर दाखवल्याने मात्र फलंदाजाला ॲडव्हान्टेज मिळतो, ते मात्र गोलंदाजाने चातुर्य दाखवलं गेलं आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग. एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर. काफ़ी अनुभव है हमारे साथी कमेंटेटर छड़के के पास, और ये अपना अनुभव यहाँ पे शेयर करते हुए, बिल्कुल मैं तो यहाँ पे हिंदी में पहली बार कमेंट्री कर रहा हूँ. मेरे को मालूम है 2014 में राष्ट्रीय मैचेस में मैंने कमेंट्री की थी हिंदी भाषा में, और 2017 में भी हिंदी में कमेंट्री की थी, और उसके बाद में ज़्यादातर हमारा जो जोर रहता है वो मराठी पर रहता है. नक्कीच आज आपण पाहू शकतायत, आज मराठी दिनाच्या सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा असतील. आजचा 21 फेब्रुवारीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतायत. आणि खऱ्या अर्थानं शाहिद अन्सारी साहेबसुद्धा त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना LED वॉल जी आपण पाहतोय, जी स्क्रीन लावली गेले, तिथे मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. आम्ही त्यांना टिपतोय या क्षणार्धात आपण पाहू शकता. आयवा कॅचसाठी मात्र पारितोषिक असेल, जे सिल्वर कॉईन HS एंटरप्राइजेस यांच्याकडून आपण पाहत आहेत. अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर की ओर से आता हुआ. टीम के स्कोर में बढ़ोतरी होती हुई टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 7 पर. बघा, जे आयवा कॅच आहे, जो बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेईल, जे बॅरिकेड्स लावले त्याच्या बाहेर तुम्ही जर झेल घेतायत, फक्त प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही झेल टिपतायत, आयवा कॅच घेतायत, तर या ठिकाणी HS एंटरप्राइजेस यांच्याकडून कॉइन, सिल्वर कॉइन या ठिकाणी सन्मानित केला जाईल त्या प्रेक्षकाला. लगातार गलतियां कर रहे गेंदबाज, वाइड करार दी गई है इस गेंद को. टीम का स्कोर पहुंचा हुआ अब तक 8 रन. जीत के लिए 67 रनों का टारगेट है, और गेंदबाज यहाँ पे चुके करते हुए. नक्कीच 8 धावा फलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडू स्क्वेअर मारे केले, एक्स्ट्रा स्वरूपात धावा मात्र खर्च झाल्या. 66 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअर मारे येत असताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावा. अगली गेंद, ओ मारना चाहते थे ऑन साइड की ओर, लेकिन चूके बल्लेबाज. गुडलैंड सत्र में टिपा खाकर सीधी गेंद विकेट कीपर के दस्ताने में जाते हुई. टीम का स्कोर रुका हुआ 8 रन. मयूर बाबर सुपर बॉलिंग, काय आक्रमकता गोलंदाजीवर दाखवली जाते. 2 चेंडू स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा स्वरूपात आल्यानंतर सुद्धा माझ्याकडे ते टॅलेंट आहे, माझ्याकडे ते कॅलिबर आहे, माझ्याकडे ती क्षमता आहे असं दर्शवतोय. अगली गेंद वापस ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे बल्लेबाज. गेंद वहाँ पे ही रुकती हुई फॉरवर्ड शॉर्ट लेग स्लिप पॉइंट के क्षेत्र में रुकती हुई. टीम का स्कोर अभी भी रुका हुआ 8 रनों पर. देखना है कितने रन बनाएंगे बल्लेबाज. नक्कीच 8 धावा फलकावर पाहायला मिळतात. इथून 58 धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे. संतोष कोम सारखा फलंदाज ज्याच्याकडे मात्र ॲबिलिटी आहे, परंतु इथे खऱ्या अर्थानं त्याला चांगलं खेळावं लागेल. टीम में रिटर्न किया गया है इस खिलाड़ी को. फुल टॉस गेंद थी, मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेला है. गेंद सीमा रेखा की ओर, 4 रनों के लिए चौका. थँक्यू डीजे. फुलटॉस चेंडू होता, जबरदस्त प्रहार केला या चेंडूवर. मात्र फुलटॉस चेंडू आलेला कधीच या वेळेला वाया घालवायचा नसतो, कारण आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात संदीप सर. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि फुलटॉस आलेला चेंडू कधीच वाया घालवायचा नसतो. ते संतोष कोमने या वेळेला मात्र मयूर बाबरच्या गोलंदाजीवर केलं. सरळ चेंडू 4 धावांकरता आला कॉमन प्रीमियर लीग चौकार. टीम का स्कोर 12 रन. अगली गेंद गेंदबाज की मयूर बाबर ऑन साइड में खेला है इस गेंद को. मिड ऑन की तरफ गेंद जाती हुई 1 रन दौड़ के पूरा किया. 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज को. प्रमोद, यहाँ पे बड़े स्ट्रोक नहीं आ रहे. एक मात्र अभी 1 स्ट्रोक देखा हमने मिड ऑफ के ऊपर से 4 रनों के लिए. नक्कीच 13 धावा फलकावर पाहायला मिळतात. मयूर बाबर कोणत्याही गोलंदाजाला चौकार आलेला बिलकुल आवडत नसतो, परंतु तदनंतर केलेला तो कमबॅक त्याच्यासाठी खूप मायने राखतो, आणि तोच मात्र मयूर बाबरने यावेळेला कमबॅक केला. फक्त सिंगलला यावेळेला सॅटिस्फाईड द्यावं लागलं. 1 धाव मिळाली आणि संघ जाऊन पोहोचतोय संतोष 11 जय सेवालाल. एकंदरीत 13 या धावसंख्येवर. इथून पार्टनरशिप बिल्ड होते असं म्हणायला हरकत नाही आहे संदीप सर. यस, सही फरमाया आपने. विश्वास प्राप्त करना पड़ेगा बल्लेबाजों को.
और गेंदबाज भी अच्छे गेंद डाल रहे। ब्लॉक होल गेंद थी, फाइन लेग की क्षेत्र में आती हुई गेंद। टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ पहुंचा है 14 पर। टीम का स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। 14 धावा फलकावर, 1 गडी बाद। इथून जर आपण पाहिलं तर 24 चेंडू आहे, 24 चेंडूमध्ये 52 धावांची गरज पाहायला मिळते। नीड 52 रन्स फ्रॉम 24 बॉल्स। घेऊया एक छोटीशी विश्रांती, तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरील कॉमन प्रीमियर लीगचा थरार। एनसीडी से 2 ओवर के बाद टीम का स्कोर 14 रन। अभी भी 24 गेंदें शेष है और 24 गेंदों में जीत के लिए 52 रनों की आवश्यकता। नक्कीच ग्राउंड सजावट जी आपण पाहतायत, वेदिका मंडप डेकोरेटर्स ही ग्राउंड सजावट केलेली आहे, अप्रतिम आपण पाहू शकतायत। ते वेदिका मंडप डेकोरेटर्स हंसराज पाटील यांच्याकडून आपण पाहू शकताय, त्यांचा आम्ही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय। पाण्याच्या पिण्याची जी व्यवस्था केलेली आहे ते आपण पाहतायत। कैलासवासी गिरीश कामणकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय तुषारजी कामणकर साहेब यांच्याकडून आपण पाहू शकतायत, ते सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत असेल। या सर्व दात्यांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय, आदरणीय संजय भाई म्हात्रे, हजरतभाई शेख यांच्या वतीने आणि संयोजन समितीच्या वतीने। 2 ओवर के बाद टीम का स्कोर 14 रन। तीसरे ओवर में क्या कुछ होता है, आइए सुनते हैं प्रमोद शेडगे को, मराठी में वो कमेंट्री करेंगे। थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर। धावांची गती जर आपण पाहिली तर 14 वर जाऊन पोहोचले गेले, 14 रन्स। इथून 24 चेंडू 52 धावा। प्रकाश तुंबडा एक कॅलिबर खेळाडू म्हणून, परंतु कागदोपत्री तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात स्ट्रॉंग असून चालणार नाही, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 100% द्यावे लागतील। प्रकाश तुंबडा ॲपी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली। रवींद्र ठक्कर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत। नवनिर्वाचित सरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आणि एक पाऊल पुढे सामाजिक बांधिलकी मात्र जबाबदारी वाढली, त्यांचं मनपूर्वक स्वागत। फुल टॉस चेंडू होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, मिस झाला, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी मात्र यावेळेला सांगितलंय, रेफर केलंय। इथे काय घडलं गेलं, दैव देते नि कर्म नेते, यावेळेला आपण पाहू शकतायत। आणि त्याच पद्धतीने एका साईडला रेफर तर एका साईडला फलंदाज बाद, अशा घटना क्वचित आणि कदाचित टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतात। आपण स्वागत सन्मानाकडे लगेच वळणार आहोत। एका षटकानंतर आपण पाहणार आहोत। धावसंख्या झालेली आहे 14। डिसिजन यावेळेला आपण पाहू शकतायत, यस स्ट्राईक एंडकडे नॉट आउट आहे। या एंडला आपण पाहू शकतायत, बॉलर एंडला आपण पाहतायत, नॉन स्ट्राईक एंडकडे मात्र फलंदाजाला बाद घोषित केलंय। संतोष कोमला परतावं लागलं आणि इथे मिळेल फक्त सिंगल, आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर 15 वर जाऊन पोहोचले गेले। 15 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। तिथून मात्र एक मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। विलास जाधव त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि बाईकच्या स्वरूपात पंच दर्शवत असताना आपण पाहत आहेत। बिल्कुल यहाँ पे विश्वास प्राप्त करना पड़ेगा बल्लेबाजों का। टीम का स्कोर 15 पर रुका हुआ, अभी भी 51 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए। कीमत अगर देखी जाए तो प्यास की नहीं, पानी की नहीं, प्यास की होती है। कदर मौत की नहीं, सांस की होती है। प्यार तो हर कोई कर लेता है इस दुनिया में, लेकिन कीमत प्यार की नहीं, विश्वास की होती है। और यहाँ पे विश्वास प्राप्त करना पड़ेगा बल्लेबाजों को। 15 रन्स लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहू शकतायत। आता मात्र सामन्यात ट्विस्ट निर्माण झालंय। जय सेवालाल संतोष 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करताना। यस यस पंच 22 आहे। यस 22 दिलेला आहे पंचांनी। पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय।
वेळेला आपण पाहू शकतायत कालच्या दिवसात चिराग म्हात्रेने जबरदस्त गोलंदाजी करत मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. यावेळेला ऑन साइडला प्रकाश तुंबळाच्या बॅटमधून येतोय एक जबरदस्त कणखर दर्जेदार स्ट्रोक 6 धावा. थँक्यू विजय. जबरदस्त बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय झाला आणि सरळ चेंडूला बॉर्डर मॅनचा उपयोग करत कलात्मक फटका पाहायला मिळाला आउट ऑफ द पार्क. आपण पाहू शकताय रिप्लेमध्ये जबरदस्त यावेळेला आपण पाहता मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होताना एक क्लास दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर 21 धावा. संतोष 11 जय सेवालाल या संघाची 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावांचं पाठलाग करताना. अप्रतिम थोडासा स्विंग यावेळेला जरूर मिळाला. ही टेक्निक यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मिस्टर स्वप्नील पाटील च्या माध्यमातून ब्रँड ऑफ नागले. कसं कौतुक करतील संदीप सर? बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं स्वप्निल पाटिल. पहले ओवर में भी उन्होंने कम रन खर्च किए थे और अभी भी एक छक्का लगने के बाद कमबैक कर रहे हैं गेंदबाज स्वप्निल. कमबॅक खूप मोठा शब्द यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत. ऑन साइडला सुरेख पद्धतीने फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ त्या ठिकाणी आपण पाहू शकता. चेतन टोपले आपण पाहू शकतायत. गुड फिल्डिंग. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर कामन प्रीमियर लीग आपल्याला KPL खूप सुंदर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. KPLचं आपण पाहतो तर हिंदीमध्ये खूप सुरत प्रीमियर लीग आतापर्यंत आपण पाहू शकाल. धावांची गती 22 झाले. 2 गडी बाद झालेत. मात्र शांत चित्ताने खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 66 धावांचा पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील तर डेफिनेटली कुठेतरी मात्र डोकं शांत ठेवून मात्र क्रिकेट खेळावं लागेल. एका साईडला स्वप्नील पाटीलची भूक काही मिटणार नाही आहे विकेटच्या बाबतीमध्ये. तर धावांची भूक न मिटणारे खेळाडू अर्थातच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आदिनाथ लोखंडे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. त्या ठिकाणी मात्र अमित यावेळेला आपण पाहू शकतात. विकास सुपर कॅच. अप्रतिम झेल टिपला गेला. कमळाकरजी बिस्तूर जाधव अर्थातच कमळाकरजी जाधव साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं लगेच क्विकली प्राईज आलं. आणि मयूर मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत. संदेशसाठी हे प्राईज येताना पाहायला मिळतं. भावेश आमच्यापर्यंत ते प्राईज आणतायत. तर एका साईडला चिराग भगत आमच्याकडे ते प्राईज मात्र सुपूर्त करतायत. आमचे एक खास स्पेशल या ठिकाणी बक्षिसांसाठी एक व्यक्तिमत्व ठेवलं गेलं आहे. धावांची गती 22 झाले. 3 गडी बाद. हा झेल तुम्ही 1 वेळा नाही 10 वेळा नाही 100 वेळा नाही 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा हा टॅलेंटेड कॅच आपण पाहू शकतायत. संदेशच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाला. ब्रिलियंट फिल्डिंग सुपर फिल्डिंग. मात्र कौतुक करावं तेवढं संदीप सर या मात्र संदेशचं तेवढं कमीच आहे. यस कौतुक करावं लागेल या महिला भगिनींचं सुद्धा. पुन्हा एकदा स्मृती मानधना महिला कक्षामध्ये आमचे महिला भगिनी येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. यंदा KCAमध्ये 2 वेळा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली तो खेळाडू आहे मिस्टर स्वप्नील पाटील. सुंदर बॉलिंग या वेळेला मात्र पाहायला मिळतंय. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक पुढे येत आहे. थोडीशी चुकी केली. अतिघाई संकटात नाही. चेंडू मात्र या वेळेला निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरला चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागला जातात. ते 26 धाबा. आमचे अतिथी आहेत त्यांचा आपण मान सन्मान या वेळेमध्ये करणार आहोत. हेमंत पाटील, डॉक्टर गवई
लक्षात घ्या 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण जाऊया स्वागत सन्मानाकडे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि या भारतीय संस्कृतीचा वारसा आपण या कामन प्रीमियर लीगमध्ये पाहत आहेत. जाऊया आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हेमंत पाटील सरांकडे. यस, थँक्यू सो मच. आपण बघतोय आपल्या मान्यवर कक्षामध्ये अमन डेअरी कामनचे माननीय श्री इक्बालजी नागोरी साहेब यांचं आगमन झाले. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना आपण त्यांचं स्वागत सन्मान करणार आहोत. त्यानंतर माननीय श्री अनंत जगन्नाथ वर्तक साहेब ज्याने फक्त 3 दिवसामध्ये जे डगआउट दिसतात आपल्याला KPLसाठी जे स्पेशल डगआउट बनवल्या टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा असा आविष्कार आपण बघतोय. ते डगआउट अनंतजी वर्तक साहेब यांनी बनवलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय त्यांचं स्वागत सन्मान सत्कार केला जातोय. ये देखिए इकबाल नागोरी साहब जिनका स्वागत सम्मान और सत्कार हो रहा है. ये KPL का लोगो सम्मान चिन्ह दिया जाएगा और ये चंदन का झाड़ देखिए उनका स्वागत और सम्मान किया जा रहा है. त्यानंतर आपण बघतोय फक्त 3 दिवसामध्ये कमी वेळेमध्ये हे जे 2 डगआउट आहेत KPLसाठी ते बनवणारे माननीय श्री अनंत जगन्नाथजी वर्तक साहेब आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत सन्मान HS एंटरप्राइजेसचे हजरतजी शेख, त्यानंतर संजयभाई म्हात्रे आणि त्यानंतर आपण बघतोय कमलाकर बिस्तू जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. पेनकरपाडा अनंत फेब्रिक्सचे आपण बघतोय माननीय श्री अनंतजी वर्तक साहेब यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार केला जातोय. KPLचा लोगो असणारा हे महाराष्ट्राचे महावस्त्र श्वाल, त्याच्यानंतर हे सन्मान चिन्ह KPLचं आणि खास पहिल्यांदाच आपण बघतोय चंदनाचं रोपटं देऊन सन्मानित केलं जाते माननीय श्री अनंत वर्तक साहेब यांना. त्यानंतर आपण बघतोय टिबरी गावचे सरपंच रवींद्र ठक्कर यांचा सुद्धा स्वागत सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय जयंतजी म्हात्रे माजी सरपंच कामन यांना त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री रवींद्र ठक्कर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे जे टिबरी गावचे सरपंच आहेत. हा सत्कार सुद्धा एक महत्त्वाचा सत्कार आहे. आपण बघू शकतोय एक कामांचे माजी सरपंच आजी सरपंच टिवरी गावचे रवींद्र ठक्कर यांचा सन्मान हा केला जातोय. KPL मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हे सन्मान चिन्ह मायेची ऊब देणारे श्वाल आणि नक्कीच झाडे लावा झाडे जगवा तो संदेश देणारे हे चंदनाचे रोपटे देऊन स्वागत आणि सन्मान केले जाते. जाऊया आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्सकडे. त्यानंतर आणखीन आपण बघतोय प्रकाशजी पाटील उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. मी अजय पाटील यांना विनंती करतोय KCचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत सन्मान सत्कार केला जाईल. हेमंत, आपल्या छोट्याशा गावामधून लांब मग ते कर्नाटक असो, कोलकाता असो, गुजरात असो, महाराष्ट्राच्या बाहेर क्रिकेट दाखवणारे हे क्रिकेटपटू आहेत. एक अष्टपैलू खेळाडू, टिवरी गावातील एक प्रतिष्ठित खेळाडू प्रकाश पाटील यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतोय. OTU KCचे कार्याध्यक्ष अध्यक्ष अजय पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. चालू ठेवा सर. हे सन्मान चिन्ह त्यानंतर चंदनाचं हे रोपटं देऊन सन्मानित केले जाते प्रकाश पाटील यांचं. थँक्यू सो मच. पुन्हा आपण जाऊया स्वर्गीय शरीफ अन्सारी कॉमेंट्री बॉक्समध्ये. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज पहले ही गेंद यहाँ पे वाइड डाल चुके मयूर बाबर. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 27 पर. जीत के लिए 67 रनों का लक्ष्य रखा गया है प्रमोद, और अभी टीम का स्कोर 27 रन. 27 धावा 18 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष्य आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. इथून विकेट फॅक्टर खूप मायने राखणार आहे, तर धावांची यावेळेला भूक काही मिटणार नाहीये प्रकाश तुंबडासारख्या फलंदाजाची. अगली गेंद शॉर्ट बॉल थी, गेंद को कवर की ओर खेला है, 1 रन दौड़ के पूरा किया.
बस 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा इस बल्लेबाजों को। नक्कीच एक धाव यावेळेला डिफेन्स दाखवला, फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने मात्र आपण पाहत आहेत, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित, आणि त्याच अनुषंगाने मात्र प्रकाश तुंबडा यासाठीच ओळखला जातो। सेन्सिबल क्रिकेट आणि समंजसपणाचं क्रिकेट मात्र प्रकाशच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं। अभी भी 17 गेंदों में 38 रनों की आवश्यकता है यह मैच जीतने के लिए। संतोष 11, जय सेवालाल संतोष 11 टीम को। गेंदबाजी का छोर संभालते हुए मयूर बाबर, सामने बल्लेबाज लक्ष्मण मोटी। वापस यहाँ पे कंसंट्रेशन नहीं था गेंदबाज का, डेड बॉल का इशारा अंपायर की ओर से आता हुआ। फील्डिंग अगर देखी जाए तो इस बल्लेबाज के लिए लॉन्ग ऑन रखा गया है, काउ कॉर्नर, मिड विकेट और स्क्वायर लेग की क्षेत्र में शतरक्षक। ये गेंद, इस गेंद को स्वीपर कवर के क्षेत्र में मोड़ा है, 1 रन दौड़ के पूरा किया। जब तक फील्डर वहां पे थ्रो करते, बल्लेबाज रन आउट के रूप में आउट होते हुए, विकेट का पतन, आउट। थँक्यू जबरदस्त यावेळेला अप्रतिम आपण पाहू शकतायत संघाने मात्र या ठिकाणी कामन किंग्सने एक जरूर कमबॅक केला गेलाय। सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली, तिथून मात्र सुंदर फेकी सुद्धा आपण पाहताय क्षेत्ररक्षकाच्या द्वारे, आणि या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल। काय कॉन्सन्ट्रेशन होतं या ठिकाणी क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाचं, आणि तिथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतं। इथून संदीप सर 16 चेंडू 37 धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास, तो आत्मविश्वास तुम्हाला या ठिकाणी दाखवावा लागेल, कारण आता संकटात संघ सापडलाय, संकटातून तुम्हाला वर काढायचं आहे। इथून जर संकटातून जेव्हा मात्र संकट येतात संघांवर, त्यावेळेला तुम्ही चांगला परफॉर्मन्स करता, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही हिरो बनता त्या मात्र सामन्याचा। यहाँ पे हीरो बनना होगा इस बल्लेबाज को। जीत के लिए अभी भी 16 गेंदों में 37 रनों की आवश्यकता, जरूरत है 29 रन टीम का स्कोर। वापस गेंदबाज यहाँ पे भटकते हुए, डेड बॉल का इशारा अंपायर की ओर से आता हुआ। अभी भी दबाव है, प्रेशर है गेंदबाज के ऊपर। नक्कीच मनामध्ये काहीतरी वेगवेगळं काहूर चाललेला आहे की प्रकाश तुंबडासारखा एक्सपिरियन्स फलंदाजासमोर कशी मात्र गोलंदाजी करायची, हे काहूर चाललं असेल। अगली गेंद फुल टॉस गेंद थी, बीमर का इशारा आता हुआ, नो बॉल का इशारा, 1 रन दौड़ के बल्लेबाज ने पूरा किया। इन 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 31 पर। फ्री हिट रहेगा। नक्कीच 16 चेंडू, आणि आता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत अजून सुद्धा आपण पाहतायत 35 धावांची गरज आहे। इथे थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन लूज झालं गेलं आहे। स्वप्नील पाटील त्या ठिकाणी जात आहेत, प्रवीण पाटील समजावत आहेत की मात्र तुला अशा प्रकारची गोलंदाजी करायची नाही आहे। इथे जर आपल्याला या कामन प्रीमियर लीगमध्ये पहिली मॅच जर विन करायची असेल तर डेफिनेटली तुला मात्र त्या आत्मविश्वासाची गरज असेल। इथे कोणतंही मनात भयभीत न राहताना तू चांगली गोलंदाजी कर, तुझी लेंथ अँड लाईन जी आहे ती मात्र यावेळेला स्वीकार। फ्री हिट है, देखना है फ्री हिट का फायदा उठाते हैं कि नहीं बल्लेबाज। गेंदबाज तैयार, शॉर्ट बॉल थी, मिड ऑन की तरफ गेंद जाती हुई, 1 रन दौड़ के पूरा किया बल्लेबाजों ने। गेंदबाज इस गेंद को उठाते तब तक 1 रन दौड़ के पूरा किया। इस 1 रन के साथ टीम का स्कोर 32 रन। इथून 15 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल। एखादा मोठा फटका मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण करेल, परंतु इथून प्रकाश तुंबडाचं काय गेम प्लॅनिंग असेल याकडे सर्व डगआउटचं लक्ष लागलं गेलंय, ते आपण पाहू शकताय संतोष 11 जय सेवालाल या संघाच्या माध्यमातून। अभी फिलहाल संघर्ष जारी है। वो अंदर आती हुई गेंद, इस गेंद को सीधे बल्ले से खेला है, 1 रन मिलेगा। मिड ऑफ के क्षेत्र में गेंद जाती हुई, टीम का स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ पहुंचा है 33 पर। अभी भी अगर देखा जाए तो 14 गेंदें शेष और 14 गेंदों में 33 रनों की जरूरत। 14 चेंडू आणि 33 धावा। मयूर बाबरचं खास स्पेशल या ठिकाणी कौतुक करेन की जरी नो बॉल आले परंतु सिंगलवर त्याने मात्र प्रतिस्पर्धी संघाला परिपूर्ण अंकुश लावला गेला, ही त्याची मात्र टेक्निक जबरदस्त पाहायला मिळते। फुल टॉस गेंद थी, आड़े बल्ले से गेंद को खेला है अमित कामनकर प्रयास करते हुए, और 2 रन बल्लेबाजों ने हासिल किए।
नक्कीच 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 वर जाऊन पोहोचले गेले. आता 13 चेंडू आणि 31 धावा. 13चा उलटा जर आपण केला तर जर आपण दुहेरी आकडा आपण पाहत आहेत 31 धावा. एकंदरीत जी स्क्रीन लावली गेले त्या थोडंसं प्रेक्षक वर्गांना विनंती करेन की बाजूला व्हायचं आहे. तिथून स्क्रीनच्या समोरून थोडंसं बाजूला व्हा. तुम्ही आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आहात. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, कोणताही व्यत्यय येऊ नये त्यासाठी मी या ठिकाणी विनंती करेन. अगली गेंद रन बनाने के लिए संघर्ष जारी है, फिर भी गेंदबाज बल्लेबाजों पे भारी है और डॉट बॉल आती हुई 4 ओवर की समाप्ति. 4 ओवर के बाद टीम्स का स्कोर 35 रन. 12 गेंदें शेष और 12 गेंदों में जीत के लिए 31 रनों की जरूरत. थँक्यू वेलकम बॅक. 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज पाहायला मिळते. आलेख ग्राफ जर आपण पाहिला तर यावेळेला जय सेवालाल संतोष 11 संघाचा डाऊन झालाय. ज्या पद्धतीने कॉमन किंग्सने सुपर बॅटिंग केली, 65 धावा फलकावर लगावल्या. 66 धावांचा पाठलाग करताना अतिशय वाखाणण्याजोगी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अतुल विरारकर मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. वेलकम अतुल विरारकर, आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते, 35 वर जाऊन पोहोचले गेले. इथून 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये 31 धावांची गरज. एक सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला मात्र शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागतं. नेहमीच क्रिकेटर म्हणतात येईल. जर आपण पाहिलं तर क्रिकेट लवर्स आपण पाहू शकतात. अर्थातच आमचे प्रेक्षक राजे या मॅचचा आनंद घेत असताना सातत्यपूर्ण आपण पाहू शकाल. मयूर म्हात्रे यांना आपण पाहू शकतायत. मयूर सकपाळ मात्र टीम ओनर म्हणून ज्यांनी स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशाने मात्र हे टीम या ठिकाणी जरूर वर्णी लावली गेली. प्रत्येक खेळाडूचं टॅलेंट या ठिकाणी जर आपण बघितलं तर फलंदाज प्रकाश तुंबडा याच्याकरता प्रत्येक षटकारासाठी सागर बनसोडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झाले. हे प्राईज नाही आहे सर, तर ही ऊर्जा दिली जाते जेणेकरून तू चांगलं खेळ, तुझं टॅलेंट दाखव आणि आमच्या खिशातून तू मात्र बक्षिसांची उधळण कर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न खूपच बाहेर. यावेळेला मात्र बाहेरच्या चेंडूला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता चेक करतोय की यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा होता, परंतु वेळ निघून गेली. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू. जबरदस्त चेंडू होता. रोहित सातवीचा यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला, म्हणूनच हे व्यासपीठ या ठिकाणी मिळवून देण्याचं काम केलं आहे ते आपण पाहू शकताय. संजयभाई म्हात्रे आणि हजरतभाई शेख A1 जोडी, एक सुंदर व्यक्ती महत्वाची ही 2 गुड जोडी आपल्याला पाहायला मिळते. संजूभाई म्हात्रे साहेबांचे आत्यांची दगडू पाटील साहेबांचं आगमन झालं म्हणजे तसं ते या ठिकाणी दाखवत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. संजूभाई म्हात्रे साहेबांच्या आत्यांची दगडू पाटील साहेबांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन झालं. सर, आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून कॉमन प्रीमियर लीगमध्ये आम्ही स्वागत करतोय. पहा संदीप सर अजून सुद्धा मात्र क्रिकेटवरचं निस्सीम भक्त आहेत, मात्र आम्हाला राहवत नाही. आम्हाला क्रिकेटच्या मैदानात जायचं आहे आणि हे संजूभाई म्हात्रे यांच्या आत्यांजी यावेळेला इथे उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 35 धावा 5 गडी बाद. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. पुलचा फटका आहे, परंतु पुलचा फटका अनसक्सेसफुल. यावेळेला आपण पाहू शकतात फलंदाज जसा आला तसाच मात्र बॅक टू द डगआउट आल्या पावली परत गॉन. थँक्यू. 35 धावांवर मात्र या ठिकाणी फलंदाज अक्षरशः कोलॅप्स झालेले आहेत. यावेळेला आपण पाहू शकताय तू चल मैं आया अशी मात्र स्थिती पाहायला मिळते. ये देखिए ये स्ट्रोक तो अच्छा था. अगर और यहाँ पे ताकत का इस्तेमाल करते तो शायद ये छक्का बन सकता. 10 गेंदे और 31 रनों की जरूरत.
10 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक जबरदस्त कॉमन प्रीमियर लीगचं सर्वांना वेड लावणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. पॉप्युलर अँड बिग टुर्नामेंट टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 120 ग्रॅमच्या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. म्हणूनच क्रिकेट आमची जान आहे, क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आज क्रिकेट आमचा धर्म झाला आहे, क्रिकेट आमचा ध्यास आहे. या सर्व काही गोष्टी आता जुळून घेत असताना मात्र प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हे टॅलेंट आहे आणि ही टॅलेंटच्या क्रीडानगरीमध्ये कॉमन प्रीमियर लीग आपण पाहू शकता. संजयभाई म्हात्रे आणि हजरतभाई शेख यांची संपूर्ण टीम जर आपण पाहिले तर कमळाकरजी जाधव साहेब असतील, राजूभाई म्हात्रे असतील, प्रकाशजी देवळीकर साहेब असतील, देवेंद्र भोसकर साहेब असतील, सचिन घाग असतील, शाहिदजी अन्सारी असतील, अजयजी पाटील असतील, अशोकजी भोईर असतील. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. तत्पूर्वी एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची हळूवारपणे धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते. ते एकंदरीत संतोष 11 जय सेवालाल या संघाची 37 धावा, 6 गडी बाद. इथून सुद्धा आतापर्यंत संदीप सर 9 चेंडू 29 धावा, 9 गेंदे 29 रन जरूरत यहाँ पे, और अच्छी बल्लेबाजी करनी होगी इस क्रम में बल्लेबाज विजय माली को. कॉमन क्रिकेट असोसिएशन आयोजित आपण पाहत आहेत कॉमन प्रीमियर लीग. आजचा दुसरा दिवस. गुड डिलिव्हरी, ग्रेट डिलिव्हरी, सुपर. यावेळेला मी मात्र जबरदस्त या ठिकाणी कौतुक करेन रोहित सातवीचं. अतिशय सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, फलंदाजाला मात्र थांबवलंय, टप्पा अचूक ठेवलाय आणि काय वेग आहे. वेगेबरोबर नियंत्रण तुमची खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. या अगोदर आपण मोहम्मद सिराजला पाहिलं होतं, भारतीय संघाचा फास्ट बॉलर, ज्याने मात्र पहिलं पदार्पण केलं. वेग होता परंतु लेंथ नव्हती. खूप सराव केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मात्र आता चांगला गोलंदाज बनला गेला. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 1 बाउन्स, KPL चौकार. सात चेंडू 25 धावा फलकावर विजयासाठी. लक्षात असू द्या, संतोष 11 जय सेवालाल या संघाला विजयासाठी आवश्यकता आहे 7 चेंडू 25 धावा. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौकार आला. यावेळेला संजय ठाकरेच्या बॅटमधून येताना इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग, चौकार पाहायला मिळाला गॅपमध्ये. ऑन साईडला बॉर्डरमॅनचा उपयोग केला. कलात्मक फटका आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतोय, त्याला बीट करून चेंडू फरार. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय कॉमन प्रीमियर लीगचा चौकार. 4. थँक्यू डीजे. 6 चेंडू 21 धावा. लक्षात असू द्या, 7व्या चेंडूवर पुन्हा एकदा आम्ही सांगितलं होतं 7 चेंडू 25 धावा. लगेच तुम्ही माइंडमध्ये फिट ठेवा. 4 मायनस 21 धावांची गरज असेल. हे मात्र कॅल्क्युलेशन तुम्हाला खूप मायने राखतं क्रिकेटच्या मैदानात. ज्यावेळेला प्रत्येक चेंडूवर आम्ही स्कोरिंग यावेळेला अपडेट देतोय, तर तुम्ही सुद्धा मात्र त्या गोष्टी अद्ययावत करताना पाहायला मिळतात. कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर संदीप सर, ज्यावेळेला भरत वाघेला सर आणि मी ज्यावेळेला चर्चा करत होतो व्यासपीठावर जुचंद्रच्या मैदानात, तेव्हा फक्त एकमेव असा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जो मात्र पहिल्या चेंडूपासून 6 षटकांपर्यंत धावा आणि एकंदरीत चेंडू मोजायचा, तो भरत वाघेला रन मशीन चुहा या नावाने ओळखला गेला. यस, चुवायला कोण विसरेल. मात्र आतापर्यंत कॉमन प्रीमियर लीगचा जर आपण विचार केला ना, तर आजच्या दिवसामध्ये आत्तापर्यंत 861 जण या मॅचला लाईव्ह स्वरूपात बघतायत आणि कालच्या दिवसामध्ये 61,899 लोकांनी या स्पर्धेला पाहिलं होतं. म्हणजेच किती लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा आहे KPL कॉमन प्रीमियर लीग. 51,000 मात्र आपण पाहिलं. प्रवीण जी गुप्ता साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतायत. कालपासून सूचना आम्ही दिलेत की खेळाडू कक्षामध्ये फक्त त्यांचे 15 खेळाडू, संघ मालक आणि मॅनेजर राहतील. या व्यतिरिक्त कुणी राहू नका. प्रवीणजी गुप्ता सर आमच्यापर्यंत या सूचना पोहोचवत आहेत आणि कालसुद्धा आम्ही या खेळाडूंपर्यंत सर्व सूचना पोहोचवलेत. पुन्हा एकदा सूचना करतोय की पुढील होणाऱ्या मॅचमध्ये डगआउटमध्ये तुमचे 15 खेळाडू राहतील.
संदेश दांडेकर पहिला चेंडू वाईडने सुरुवात केली गेले. अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम बोरिवली एक्सर संघातून खूप वर्ष टेनिस बॉल क्रिकेट MRIच्या चेंडूवर क्रिकेट खेळलं. कारण चेंडूची उत्क्रांती वेगवेगळ्या पद्धतीने होत गेली. MRI चेंडूपासून टेनिस बॉलवर आलं. टेनिस बॉलपासून तदनंतर आपण पाहू शकलात गुड शॉट. तदनंतर आपण पाहू शकतात फुलटॉस चेंडू 24 कॅरेट. परंतु टेनिस बॉलने मात्र अक्षरशः वेळ लावला. इथे गुड शॉट चेंडू मात्र यूज केले जात आहेत. चांगली क्वालिटी मेंटेन केली गेले या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 46, 6 गडी बाद. ऑन साईडला जरूर खेळला गेला आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. अमित कामणकर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 47वर जाऊन पोहोचले. संदीप सर, इथून 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावा. एखादा मोठा फटका हीच चर्चा चालली असेल डगआउटमध्ये. जर संजय यावेळेला आपण पाहता संजय ठाकरेच्या बॅटमधून एखादा मोठा षटकार किंवा चौकार आला तर थोडंसं रिलॅक्स यावेळेला जरूर मिळेल. मुश्किल है पर नामुमकिन नहीं है. 5 गेंदे और 19 रन यहाँ पे बन सकते हैं. जरूर 5 चेंडू 19 धावा. जेव्हा 6 चेंडू 28 धावा येतात ना त्यावेळेला मला राहिल अन्सारी या खेळाडूची मला आठवण येते. खारबावचा संघ प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळाला आणि वडू नवगरचं ते मैदान अक्षरशः गाजवलं. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला. आखूड टप्प्याचा चेंडू होता. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. चेंडू सीमारेषा पलीकडे. KPL चौकार 4. लगेच असं एक चौकार आल्यानंतर प्रवीण पाटील काहीतरी सल्ला देताना दिसले या खेळाडूला. आणि विशेष म्हणजे प्रवीण पाटील असा अनुभवी खेळाडू आहे ज्याच्या नावावर 38 वेळा मॅन ऑफ द सिरीज हा किताब त्याला या विभागामध्ये मिळाला आहे. जास्तीत जास्त उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर हा किताब पटकावणारा एकमेव असा खेळाडू आहे KCAमध्ये आणि त्याला तुम्ही बघतायत. आणि खरं तर पहिल्या सीझनमध्ये तिन्ही सीझन आपण या खेळाडूला बघितलं. कामन टीमच्या कडून तो खेळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इनफिल्ड क्लिअर केला गेलाय. पायाचं 1 बाउन्स 2 बाउन्सने मात्र चेंडूला या वेळेला फील्ड करतायत. तत्पूर्वी 2 धावा. संजय ठाकरे जीवाची आकांक्षा करतोय. 100% देतोय. मला या संघामध्ये का निवडलं गेलंय? माझी गुणवत्ता दाखवण्यासाठी. कारण हाच क्लास आत्ताच्या काळामध्ये मात्र खूप मायने राखतो. 3 चेंडू 13 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. वॉट अ होल्ड. यावेळेला हाय व्होल्टेज मॅच आपण पाहू शकाल आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग मात्र म्हणत असेल कोणीही जिंको कोणीही हरो परंतु विजय हा क्रिकेटचाच व्हावा या हेतूने मात्र आपण पाहता प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जमलेले आहेत. 3 चेंडू आणि 13 धावा. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पाटीलचा उल्लेख केला. 38 वेळा मात्र मॅन ऑफ द सिरीजचा किताब. टेनिस क्रिकेटच्या पटलावर जुचंद्रचा एक सितारा. 50च्या वरती मॅन ऑफ द सिरीज मात्र ज्याने आपण पाहिल्यात पटकावल्या गेल्यात. अर्थातच जितेंद्र भोईर पाती. पुन्हा एकदा गोलंदाज. ह्या वेळेला पहा मी सकाळी उल्लेख केला होता संदीप सर की हे ग्रहण लागलंय. इथून जर बॅकफुटला गेले असते कदाचित पंच केला असता मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला असता तर कदाचित 4 धावा येऊ शकल्या असत्या. परंतु हे आपण म्हणणं सोपं आहे परंतु तिथे जाऊन फलंदाजी करून दाखवणं कठीण आहे. यहाँ पे ऑफ स्टंप पे ज़्यादा सफल हो रहे बल्लेबाज. टीम का स्कोर रुका हुआ 53 रन. 2 गेंदे और जीत के लिए 13 रन बनाने हैं. 2 चेंडू 13 धावा. संजय ठाकरेने परिपूर्ण आपल्या 100% दिलेले आहेत. आपली गुणवत्ता काय आहे हे दाखवलंय. मात्र प्रवीण पाटील जात आहेत सांगतायत मात्र गोलंदाज संदेश दांडेकरला की मात्र तुला हा चेंडू निर्णायक खूप चांगल्या प्रकारचा यावेळेला स्वीकारावा लागेल. डिलिव्हर करावा लागेल. ऑन साइडला खेळला गेलाय. जबरदस्त प्रहार. पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल अँड वंडरफुल शॉट. छोटा पॅक बडा धमाका. KPL षटकार. थँक्यू डीजे. षटकार आला तर सुपर ओव्हरला मात्र यावेळेला खेळावा लागणार आहे. हा या स्पर्धेचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. एकदा संजय ठाकरेची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या या फलंदाजासाठी. 1 चेंडू 7 धावा. काय म्हणते संदीप सर? जबरदस्त. इट वॉज अ रोमांटिक सिच्युएशन. एब्सोल्युटली पैसा वसूल मैच. इस मैच में जान डाली है इस छक्के ने. 1 गेंद और जीत के लिए अभी 7 रन. क्या बढ़िया मैच. अगर छक्का लगाते हैं बल्लेबाज तो प्रकाश सिंह राठौड़ इस टीम के ओनर है. उनकी ओर से 500 रन का इनाम रहेगा. 500 रुपये का इनाम रहेगा इस बल्लेबाजों को. 1000 रुपये का इनाम रहेगा.
एक चेंडू आणि 7 धावा. षटकार आला तर सुपर ओव्हर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु एका साईडला संघ जर आपण पाहिला तर आपण पाहू शकतायत किंग्स कामन मात्र यावेळेला जरूर विचार करत असतील की डॉट चेंडू यावा. इथून एक चेंडू षटकार मात्र विचार करत असतील संतोष 11 जय सेवालाल की मात्र संजयच्या बॅटमधून षटकार यायला हवा. आता मात्र कुठेतरी जरूर देवाला साकडं घातलं असेल ते मात्र आपण पाहू शकता संतोष 11 संघाच्या माध्यमातून. पाहायचंय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. ट्राय टिल यू सक्सीड. प्रयत्नांती परमेश्वर. एक चेंडू 7 धावा. यावेळेला चेंडू पाहतोय फेअर डिलिव्हरी. इथे थोडासा कुठेतरी जोखीम पत्करायला हवी होती, रिस्क घ्यायला हवी होती. फार अशा फलंदाजांना पाहिलंय की शेवटच्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीत फलंदाज. या ठिकाणी संजय ठाकरेचं कौतुक करेन. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हारणाऱ्यांची स्तुती केली जाते परंतु लीगच्या फॉर्मॅटमध्ये पॉईंट टेबलमध्ये गुण तालिकेमध्ये गुण खूप महत्त्वाचे असतात. थँक्यू विजय. चला शेक हँड करायला विसरू नका. मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला जोपासायचे आहेत. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि ही स्पर्धा आहे सर्व धर्म समभाव असणारी स्पर्धा म्हणजेच कॉमन प्रीमियर लीग. सर्व धर्मातील खेळाडू आपण पाहतायत जबरदस्त मैत्रीपूर्ण संबंधाने खेळत असताना पाहायला मिळत आहेत कारण हे व्यासपीठ मिळून दिलंय संजयभाई म्हात्रे. टी टाईम मध्ये आपण व्यासपीठावर पाहू शकतायत.